नेमकं काय? तर गणित साधं, सरळ आणि सोपं आहे. देशातली प्रत्येक निवडणूक एकाच वेळी, मग ती केंद्रातल्या सत्तेची असो, राज्यातल्या सत्तेची असो, की नगरपालिका, महानगरपालिका, झेडपी, पंचायत आणि ग्रामपंचायत असो, ज्या काही निवडणुका असतील त्या एकाच वेळी होतील. पण भारतात संघराज्य व्यवस्था आहे, म्हणजेच केंद्र आणि राज्यांमध्ये सत्तेचा समतोल राखण्यात आलेला आहे. त्यानुसारच स्थानिक आणि नागरी स्वराज्य संस्था म्हणजेच आपल्या झेडपी, महानगरपालिका, पंचायत, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याचा अधिकार हा राज्य निवडणूक आयोगाकडे असतो. तर राज्याच्या विधानसभेच्या आणि देशाच्या लोकसभेच्या निवडणुका घेण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असतो. म्हणजे काय? तर वन नेशन वन इलेक्शन या पॉलिसीनुसार सध्या तरी भारतातील सर्व राज्यांच्या विधानसभेच्या आणि देशाची लोकसभेची निवडणूक एकाच वेळी होईल. आता तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे वन नेशन वन इलेक्शनचा इतिहास काय. भारत स्वतंत्र झाला 1947ला. त्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या 1952ला. देशाची ही निवडणूक वन नेशन वन इलेक्शनच होती, कारण त्यावेळी असणारी राज्ये आणि केंद्रीय निवडणुका अशा सगळ्या निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. पण जसजसा काळ पुढे सरकू लागला तसतशा या निवडणुका एकाच वेळी होण्याचं बंद झालं. नेमकं कसं हे समजून घेण्यासाठी केरळचं उदाहरण घेऊ. 1952 साली केरळ राज्याची निवडणूक झाली. पुढची निवडणूक देखील देशाच्या बरोबर 1957 साली झाली. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आला. कलम 356 नुसार केंद्रातल्या काँग्रेस सरकारनं केरळमध्ये 1959 रोजी राष्ट्रपती राजवट लागू केली आणि हे सरकार बरखास्त केलं. परिणामी केरळची पुढची निवडणूक 1962 ऐवजी 1960ला झाली. असंच महाराष्ट्राचं मुंबई राज्याची पहिली निवडणूक 1952 साली, त्यानंतर 1957 साली झाली. त्यानंतर नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका 62, 67, 72, 78 साली झाल्या. मात्र इंदिरा गांधी सरकारनं शरद पवारांचं पुलत सरकार बरखास्त केलं. त्यामुळं महाराष्ट्राच्या निवडणुका 1980 साली झाल्या. अर्थातच हा इतिहास बघितल्यावर लक्षात आलंच असेल की देशासोबत होणाऱ्या राज्यांच्या निवडणुकांमध्ये फरक पडत गेला. पंचवार्षिक कार्यकाळ पूर्ण न होता राज्यांचे विधिमंडळ पूर्वीच बरखास्त होण्यामुळे हा फरक पडत गेला. याचा अर्थ लोकसभेच्या निवडणुका व्यवस्थित आपल्या कार्यकाळानुसार होत होत्या असंही नाही. लोकसभेची पहिली निवडणूक झाली 52 साली, नंतरची 57, त्यानंतरची 62 आणि त्यानंतरची 67 साली. पण 1967 नंतर इंदिरा गांधी सत्तेत असताना काँग्रेसमध्ये देखील फूट पडली. या फुटीमुळे डिसेंबर 1970 मध्येच म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच लोकसभा बरखास्त झाली आणि 1971 साली निवडणुका झाल्या. म्हणजे काय? तर एकत्रित सुरू झालेल्या केंद्र आणि राज्यांच्या सभागृहांच्या निवडणुका हे सभागृहाचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न झाल्यानं